22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपाची ताकद वाढली। मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते पद जाहीर करा तर उपमुख्यमंत्री पद ही संवैधानिक नाही, ते तातडीने बरखास्त करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातील वृक्षतोडीवरून अमय खोपकरांचा सरकारला टोला। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। गोंधळानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार। पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द। चुनाभट्टी परिसरात आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत। सायनच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळला।